धनु राशी 16 ते 22 जून 2025 साप्ताहिक राशीफल। धनु राशी हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असू शकतो। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर सुरुवातीला ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे गुरु आणि बुध यांच्याशी युती करेल। यासोबतच मंगळ आणि केतू सिंह राशीत युती करत आहे। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात धनु राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो। नशिबाच्या साथीमुळे जीवनात आनंद येऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊया धनु राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल। धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रवास आणि नवीन अनुभवाने भरलेला असेल। करिअरमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसू शकतात। विद्यार्थी यशस्वी होतील, प्रेम नवीनता येईल। हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने चांगला राहील, तथापि दररोज व्यायाम करणे फायदेशीर ठरेल। हा आठवडा आर्थिक बाबींसाठी चांगला राहणार आहे। या आठवड्यात मूळ राशीचे लोक त्यांची संचित संपत्ती वाढवू शकतात। मूळ राशीच्या लोकांना घाईघाईने निर्णय घेणे टाळावे लागेल। त्यांच्या कारकिर्दीत त्यांचे कौतुक होईल। आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा धनु राशीच्या जातकांसाठी चांगला राहणार आहे। या आठवड्यात जातकांना त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी अनेक संधी मिळतील। या आठवड्यात धनु राशीचे लोक त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात। यासोबतच धनु राशीचे लोक पैशाची बचत देखील करतील। त्यांना संचित संपत्तीत वाढ होईल। धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांवर शंका घेणे टाळावे लागेल। त्यांना कुटुंबातील सदस्यांवर विश्वास ठेवावा लागेल। घाईघाईने कुटुंबातील सदस्यांबद्दल मत बनवणे योग्य ठरणार नाही। कुटुंबातील सदस्यांवर काही दबाव असण्याची शक्यता आहे आणि त्यांना सहानुभूती आणि विश्वासाची आवश्यकता आहे। म्हणून कुटुंबातील सदस्यांबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल। करिअरच्या बाबतीत धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला राहणार आहे। ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना त्यांच्या कामाच्या क्षमतेपासून प्रेरणा मिळेल। ऑफिसमध्ये त्यांच्या कामाचे कौतुक होईल। या आठवड्यात व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात पुढे नेण्याची संधी मिळेल। उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी हा शुभ काळ आहे। त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल, म्हणून कोणत्याही प्रकारच्या कष्टापासून मागे हटू नका। धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मपरीक्षण आणि प्रेमात समजून घेण्याचा आहे। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ वाटू शकते, ज्यामुळे अंतर निर्माण होऊ शकते, परंतु आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही तुमचे नाते सांभाळण्यासाठी पुढाकार घ्याल। अविवाहित लोक एखाद्या आकर्षक व्यक्तीला भेटण्याची शक्यता आहे। रोमॅन्टिक डेट किंवा छोटीशी सहल नात्यात नवीनता आणू शकते। विवाहित लोक त्यांच्या जोडीदाराशी भावनिकदृष्ट्या जोडलेले वाटतील। या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एक सरप्राईज प्लॅन करू शकता। तुमच्या नात्यातील सौंदर्य वाढेल। धनु राशी या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनातील काही गहन गोष्टी जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करू शकाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या हलके वाटेल। कोणताही जुना वाद तिसऱ्या व्यक्तीच्या मदतीने सोडवता येईल। तसेच काही महत्त्वाची हरवलेली वस्तू परत मिळण्याची शक्यता आहे। वैवाहिक जीवनात गोडवा राहील। विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल, कारण अस्वस्थतेमुळे लक्ष विचलित होऊ शकते आणि याचा शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होऊ शकतो। धनु राशी नातेसंबंधांमध्ये हट्टीपणा टाळावा। तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही व्हावे अशी सवय आहे, परंतु या आठवड्यात तुम्हाला काही बाबींमध्ये तडजोड करावी लागेल। जर तुम्हाला एखादी गोष्ट किंवा वर्तन आवडत नसेल तर त्यावर वाद वाढवण्याऐवजी ते संतुलित आणि समजूतदार पद्धतीने हाताळा। धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक यश मिळेल। व्यवसायात प्रगती होण्याची पूर्ण शक्यता आहे। या आठवड्यात तुम्हाला एखाद्या प्रकल्पासाठी वडीलधाऱ्यांची किंवा तुमच्या भावंडांची मदत घ्यावी लागेल। जर तुम्ही नोकरी करणारे असाल तर या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, अन्यथा तुम्ही कार्यालयाच्या राजकारणामध्ये बळी पडू शकता। नशीब तुम्हाला साथ देईल। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील। या आठवड्यात चंद्राच्या हालचालीमुळे आर्थिक लाभ होईल। तुम्हाला मुलांचे सुख मिळेल आणि सहलीला जाण्याची संधी मिळेल। तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले काम करू शकाल। मित्र मैत्रीपूर्ण राहतील आणि तुम्ही आनंदी राहाल। मंगळवारी तुम्हाला संपर्कांचा फायदा होईल। बुधवारी आणि गुरुवारी देखील चांगले दिवस दिसतील। तुम्हाला कामात यश आणि चांगले उत्पन्न मिळेल। शुक्रवार आणि शनिवार देखील तुमच्या बाजूने राहतील। तुमचे उत्पन्न वाढेल। तुम्हाला कुटुंबाचे सुख मिळेल। या आठवड्यात 19 आणि 20 जून तुमच्यासाठी काम करण्यासाठी फलदायी आहेत। आठवड्यातील उर्वरित दिवसही चांगले असतील।
धनुराशी या आठवड्यात दररोज स्नान केल्यानंतर तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी, संपूर्ण तांदळाचे दाणे आणि एक लाल फूल ठेवून भगवान सूर्याला जल अर्पण करावे। आठवड्याचा भाग्यवान दिवस हा गुरुवार आहे। एकंदरीत पाहता धनु राशीसाठी येणारा नवीन आठवडा शुभ ठरणार आहे।